एक उदाहरण जर सांगायचं झालं ना, समाजामध्ये एखादा माणूस असतो, सपोज नरेंद्र मोदी. म्हणजे काही लोकांचं मत येतं की अतिशय बाद माणूस आहे, काही लोक म्हणतात की खूप चांगला माणूस आहे. म्हणजे ही जी आपली विचार करण्याची जी पद्धत असते ना, ही बायनरी असते. मग आपण एकतर ह्या दिशेने विचार करत असतो किंवा ह्या दिशेने. म्हणजे एक्स्ट्रीम टोकं असतात दोन्ही. म्हणजे एकतर खूप चांगला आहे, म्हणजे त्याच्याबद्दल परत आपल्याला काय वाईट ऐकूनच घ्यायचं नसतं, किंवा खूप वाईट आहे, मग त्याच्याबद्दल आपल्याला काही चांगलं ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि अशी जी गोष्ट असते ना, आपल्या आजूबाजूला भरपूर आपल्याला पाहायला मिळते. इनफॅक्ट आपल्यामध्ये सुद्धा असते. आपण सुद्धा असेच विचार करत असतो. आता मी ज्यावेळेस आजूबाजूला बघतोय ना, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं ना की लगेच त्याच्याबद्दल काही लोकांची चांगली मतं येतात, काही लोकांची वाईट मतं येतात. आणि तो जो व्यक्ती आहे ना, तो प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये गट पडत चाललेत, लोकांची कम्युनिटी वेगवेगळी बनत चालली आहे, आणि हे भरपूर होत चाललंय. आणि कसं असतं, मला जर माझ्या विचारांसारखा माणूस भेटला ना, की मग माझे विचार आणखी पक्के होतात आणि मी आणखी त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. आणि ही जी सवय असते ना आपल्याला आयुष्यामध्ये अशा पद्धतीने विचार करण्याची, ती आपल्याला खूप दुःख देऊन जाते, पण आपल्या लक्षात येत नाही. आपण एक वेगळ्या इगोइस्टिक दुनियामध्ये जगत असतो, आपल्याला आपलंच खरं वाटत असतं. त्याच्यामुळे जे रिअल जे सत्य आहे ना, ते आपल्याला कधी बघायला नाही भेटत. कुठलाही माणूस असू द्या, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण असतात आणि वाईट गोष्टी पण असतात. त्याचं प्रपोर्शन कमी जास्त प्रमाणामध्ये असतं. पण एखादा व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे किंवा पूर्णपणे चांगला आहे असं कधीच नसतं.